दादा तुम्ही आता देवदर्शनाला जात आहेत, हे दोन म्हणजे टायगर 2चं यशस्वी झाल्या म्हणून नवस फेडण्यासाठी देवदर्शनाला जात आहे की टायगर 3 साठी जात आहेत? अरे आपण सगळे हिंदू आहोत ना. हो आहोत. हा, मग सगळे लोक देवदर्शनाला, आणि मी तर देवामध्ये मानतो, सगळीकडे जे आहे ते जातच असतो. आप्पा आणि मी याच्या अगोदर देखील खूप वेळाचे अनेक वेळाचे आहे ते सगळीकडे गेलेलो आहोत. आणि आज शनिवार असल्या कारणाने जे आहे आज शनी शिंगणापूर देवाचं दर्शन जे आहे त्या ठिकाणी घेतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठला निष्कर्ष जो आहे हा लावण्याची गरज त्या ठिकाणी नाही आहे. यश जे आहे देवानी जे आहे नेहमी दिलेलं आहे. आणि आता रिसेंटली जे महाराष्ट्रामध्ये घडलं, जे शिंदे साहेबांवरती शिवसेनेवरती विश्वास दाखवून आज 6 खासदार देखील शिवसेनेमध्ये सहभागी झाले. आज ओमराजे देखील आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि नेहमीच तुम्ही कुठलीही गोष्ट जी आहे ही पूर्ण विश्वासाने आणि आस्थेने केली तर ती पूर्णच होते. नवस फेडण्यासाठी गेला. बघा, मला मी तिरुपतीला आहे ना, मी तुम्हाला आता या निमित्ताने सांगतो, प्रत्येक महिन्याला 45 दिवसाला जे आहे हे नेहमी मी त्या ठिकाणी जात असतो. यावेळेस आप्पा तर नेहमीच येतात. यावेळेस नवीन मेंबर जो आहे ओमराजे आलेले माझे मित्र आहेत, त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्र त्या ठिकाणी गेलो. त्याचबरोबर आमचे क्रीडा सेनेचे अध्यक्ष पैलवान चंद्रहार पाटील ते देखील होते. अनेक लोक त्या ठिकाणी बरोबर जे आहे ते त्या ठिकाणी होते. दादा पुढच्या वेळेस नवीन 14 मेंबर दिसू शकतात तिरुपतीला. कॅबिनेट मंत्रीपद आणि ओमराजेंना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. अरे बाबा, तुम्हीच ते करताय सगळे. तुम्हाला बसून बसून काय कायम नाही. सगळे मीडियाने ह्याला हे त्याला ते बघा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दुय्यम आहेत. पक्षाचं काम, पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरतोय, काम करतोय. आपल्याला माहिती आहे की 10 दिवसापूर्वी जो दौरा मराठवाड्यामध्ये देखील मी येऊन गेलो, त्याचबरोबर नगरला येऊन गेलो, नाशिकला गेलो, मुंबईमध्ये आत्तापर्यंत 62 विधानसभा ज्या आहेत, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी देखील फिरलेलो आहे शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने. येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांनी जे आहे विदर्भाचा दौरा जो आहे तो या ठिकाणी आम्ही करणार आहोत, जेणेकरून पक्षाची ताकद जी आहे ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा प्रकारे वाढेल, प्रत्येक ठिकाणी कसं जाता येईल. आत्तापर्यंत 62 विधानसभा मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, हे या ठिकाणी गेलेलो आहोत. सगळे मंत्रिमंडळ देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यांमध्ये जे आहे ते दौरा करतायत. तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना कशी ताकदवार होईल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोक कसे शिवसेनेला जोडले जातील, याच्यासाठी शिवसंवाद दौरा जो आहे हा सुरू राहील. टायगर 3 साठी 5 शिलेदार नेमल्याची चर्चा आहे. ते 5 जण जे ठाकरेंच्या 14 आमदारांची त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे, यात कितपत तथ्य आहे? मला काय माहिती नाही बाबा, तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. उद्धव ठाकरे जे आहेत ते मराठवाड्यात दौऱ्यावर आहेत. त्यांचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी सुद्धा ठाकरे उभे आहेत. बघा, मला वाटतं लोक का सोडून जात आहेत, का आपल्यापासून दुरावत आहेत, याचा विचार जो आहे तो आत्मपरीक्षण केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. फक्त शिव्याशाप देऊन मराठवाड्यामध्ये फिरा किंवा कुठेही फिरा आणि तिथे जाऊन जे आहे हे शिंदे साहेबांना शिव्या द्या, बाकीचे खासदार गेलेत त्यांना शिव्या द्या, आम्हाला शिव्या द्या. या शिव्या देऊन जे आहे लोकांना काही इंटरेस्ट नाही आहे. रोज शिव्या 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 ऐकण्यामध्ये जे आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे लोकांनी शिव्या दिल्या तर आत्ताची जी परिस्थिती आहे युबीटीची, त्याच्यापेक्षा बदतर परिस्थिती जी आहे येणाऱ्या काळामध्ये होईल. सर उद्धव ठाकरे जी जो है दौरा कर रहे हैं अभी महाराष्ट्र का, इसके ऊपर आप उनको बहुत बहुत शुभकामनाएं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.